नमस्कार सर्वांना. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळल्दिवल्लभम् भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरु चरणी मनोभावी नमन करून, तसेच श्री रामचंद्रांच्या चरणी, हनुमंतांच्या चरणी मनोभावे नमन करूया. आणि सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन. आज आपली ही आता पूर्णाहुतीकडे चाललेली आहे आपलं रामकथा. आणि या रामकथेचं श्रवण घडलं आपल्याला, म्हणतो ना की रामाच्याच कृपेने आणि आयोजकांच्या कृपेने. आणि त्याच्यामुळे मला तरी काय खूप आनंदात डुंबायला मिळालं त्या निमित्ताने. तर अशी ही रामकथा अत्यंत कसे रसास्वाद देणारी. तर आता आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की वाली वाली काय करतोय की तारा त्याला सांगते, त्याची पत्नी, की जाऊ नकोस म्हणून. सुग्रीव काय करतोय, त्याला ललकारतोय, पण तारा म्हणतोय जाऊ नकोस. तरी काय युक्तिवाद करतो वाली आणि म्हणतो आहे की अरे, राम बलवान आहे, ठीक आहे, मग तो मला कशाला मारेल, पण मी काय त्याचं बिघडवलेलं आहे. आमच्या हे भावाभावांचं युद्ध आहे आणि आमच्या भावांच्या युद्धामध्ये त्याला काही पडायचं कारणच नाही ना. आम्ही दोघं भांडू. हं? तर तेवढ्यात तो काही मला मारेल असं वाटत नाही. आणि म्हणून असं सांगून वाली काय करतोय की उपेक्षा करतोय ताराची आणि निघतो. आता आज काय केलेलं असतं रामचंद्रांनी, सुग्रीव ओळखायला ना. मागच्या वेळेस काय झालं होतं, सुग्रीव ओळखून नाही आला. दोघं भावंड सारखे आहेत दिसायला आणि कपडे पण सारखे घातले होते. म्हणून आज काय केलंय रामचंद्रांनी, त्याच्या गळ्यात लक्ष्मणाला सांगितलं की गजपुष्पीची माळ घाल. तेव्हा हनुमंताच्या लक्षात आलं की अरे, आज सुग्रीवाचा काय आहे, विजय ठरलेला आहे. कारण अनंत ब्रह्मांडाचा हा अधिश्वर की याच्या गळ्यामध्ये काय माळ टाकतोय, म्हणजे काय, त्याचा विजय होणार. आता पुन्हा सुग्रीव आव्हान देतो आहे आणि वाली काय झालेला आहे, निघालेला आहे. किष्किंधा नगरीच्या बाहेर येतो आणि सुग्रीवाशी त्याचं भीषण युद्ध सुरू होतं. आता सुग्रीव आज नव्या दमाने आलेला आहे. रामांनी काय केलेलं आहे, ताड वृक्षाच्या आडोशाला उभे राहून वालीला समोरूनच बाण मारण्याची तयारी केली. आणि उभ्या उभ्या रामचंद्रांनी काय केलंय, प्रत्यंच्या जोडली. आणि प्रत्यंच्या जोडण्याचा एवढा मोठा आवाज झाला की एकदम सगळे चमकले. आणि आता राम वालीच्या समोर आहेत, पाठीमागून वगैरे काही मारलेलं नाहीये.
रामांनी बाण जोडला आणि अत्यंत वेगाने तो बाण येऊन वालीच्या वृक्षथरावर काय आहे वेध घेतो. वाली काय जोरात किंचाळला आणि तो धरणीवर कोसळला. आता कोसळल्यावर तो म्हणतोय, अरे का मला मारलंस दुष्ट रामा, तू कुठे आहेस, माझ्या समोर ये. हं? आणि हे काय आहे, आमच्या युद्धामध्ये तू माझ्यावर कशासाठी बाण मारलास. त्यावेळेस श्री रामचंद्र शांततेने त्याच्या समोर येत आहेत आणि त्याला उत्तर देत आहेत. पण आता गोस्वामी गोस्वामींनी त्यांच्या ह्याच्यात असं म्हटलेलं आहे तुलसी रामायणात, की आपली मुलगी, आपल्या धाकट्या भावाची पत्नी आणि आपली बहीण, हं, तर आणि सून, या चारही समान असतात. मग आता आपल्या धाकट्या मुलीप्रमाणेच त्या सगळ्या असतात. आता यांच्याकडे तो पापबुद्धीने बघतो ना, त्याला जर ठार मारले तर ते पाप ठरत नाही. आणि म्हणून आता इथे जेव्हा असं वाली म्हणतोय रामाला, की तू हस्तक्षेप करण्याचा तुला कोणी अधिकार दिला आमच्या दोघा भावंडांच्या भांडणामध्ये. आणि त्यावेळेस श्री रामचंद्र उत्तर देत आहेत आणि त्याला पटवून देत आहेत सगळं, की हे बघ, ते म्हणतात वाली, ही संपूर्ण भूमी आहे ना, या जगाचे सगळं राज्य इक्ष्वाकू वंशाचे आहे. संपूर्ण जगातल्या सगळ्या नद्या, सगळी पर्वत, सगळी वन, सगळी गावे, शहरे, सर्वांवरती काय चक्रवर्ती म्हणून इक्ष्वाकू वंशाचे राज्य आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं प्राचीन भारतीय राजनीती काय ते समजून घेऊया, की प्राचीन भारतीय राजनीतीप्रमाणे चक्रवर्ती सम्राट हा संपूर्ण जगाचा स्वामी मानला जातो. म्हणजे चक्रवर्ती शब्दाचाच अर्थ असा आहे काय, की सगळीकडे काय एक चक्री त्याचं राज्य आहे. आता असं आहे की राजसूय यज्ञ जो करतो ना, किंवा अश्वमेध यज्ञ आहे, असा जो करतो तो चक्रवर्ती म्हटला जातो. म्हणजे धर्मशास्त्राप्रमाणे किंवा भारतीय ही जी राजनीतीप्रमाणे बाकीचे सगळे राजे कसे आहेत, त्या चक्रवर्ती पुढे गौण समजले जातात. हं? म्हणून काय काय की अशा प्रकारे हे चक्रवर्ती पद असं सिद्ध केलं जातं. कशाने, तर राजसूय यज्ञ करतो किंवा अश्वमेध यज्ञ करतो. आता तो यज्ञ पूर्ण केला की त्याला स्वामित्व काय आहे मिळतं. हं? पण आता काय आहे, ज्याला आहे त्याचं स्वामित्व मान्य नसेल, त्याने काय करायचं, तो अश्वमेध यज्ञ सुरू झाला की घोडा सोडला जातो आणि तो घोडा कोणीही अडवायचा नाही. अडवला तर काय त्याला मान्य नाही. आणि म्हणून घोडा अडवल्यावर मागून माणसं येत असतात, त्यांच्याकडे सूचना जातात त्या राजाला की घोडा अडवलेला आहे, आणि म्हणून ते लोक काय आहे, तो घोडा सोडवून घ्यायला येतात. त्यावेळेस युद्ध करायला लागतं. आता त्या युद्धामध्ये जो कोणी हरतो, हं, त्याला काय आहे, तो पूर्ण काय त्याला हरला. जर आता ज्यांनी यज्ञ सुरू केलेला आहे आणि तो हरला, तर यज्ञ पूर्ण करण्याच्या आधीच काय आहे, त्याला चक्रवर्ती पद मिळत नाही. हं? पण ज्यांनी घोडा अडवलाय तो हरला, तर काय होतं, की याचा यज्ञ पुढे निर्विघ्नपणे पूर्ण होऊन त्याला चक्रवर्ती पद मिळतं. हं? मग आता असा हा चक्रवर्ती सम्राट होतो. तो किती काळापर्यंत राहतो, तर असं आहे की एखादा दुसरा राजा आता अश्वमेध यज्ञ करेपर्यंत, ह्याला काय आहे, अश्वमेध यज्ञ जोपर्यंत दुसरा कोणी करत नाही तोपर्यंत हा काय आहे, चक्रवर्ती सम्राट राहत असतो. तर आता इथे रामचंद्र इथे सांगतायत वालीला, की आमचे वडील कोण आहे, दशरथ राजा, त्यांनी काय केलं आहे, हा अश्वमेध यज्ञ केला होता आणि त्यानंतर कोणीच केलेला नाहीये अश्वमेध यज्ञ. म्हणजे अजूनपर्यंत. त्याच्यामुळे काय, संपूर्ण या ज्या भूमीवरती कोणाचा अधिकार आहे, जग म्हणजे सगळ्या जगावर सम्राट म्हणून काय आहे, दशरथ पिताश्री त्यांचं राज्य म्हणजे अयोध्येचं राज्य. आता हा असा चक्रवर्ती सम्राट आहे, तो म्हणून
याचं काय आहे, दुसरं कोणी केलेलंच नाही यज्ञ, म्हणून अजून त्यांच्याकडे चक्रवर्तीत्व अबाधित आहे. मग आता एखाद्यावर काही कृपा करायची आहे, की त्याला सूट द्यायची, त्याला दंड करायचा, हे सगळे अधिकार काय असतात, या चक्रवर्ती राजाकडे असतात. म्हणजे एखाद्याला नियमाप्रमाणे शासन करायचं असेल, तर राजा कुणाला वाटेल त्या प्रकारचं काय आहे, अन्याय जर करत असेल त्या त्या राज्यातला, तर मानवाचा अधिकाराप्रमाणे असा नियम आहे की हा जो चक्रवर्ती सम्राट असतो त्याला हस्तक्षेप करता येतो. हं. जसं आता पांडवांनी जरासंधावर आक्रमण केलं, पण त्याचे राज्य नाही घेतले. जरासंधाच्या वधानंतर त्याच्या मुलाला सिंहासनावर बसवले. आता जरासंधाने किती अन्याय केले होते, अनेक राजांना त्यांनी तुरुंगात डांबून ठेवले होते. तर हे करणं काय आहे, योग्य नाही. हं? आणि म्हणून की म्हणजे आता काय आहे की त्याला दंड करता येतो, पण त्याला वाटेल तसा दंड करता येत नाही. हं? आणि हे तिथे काय आहे, वालीला समजावून सांगताय की अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट या पदावर आता आज कोण आहे, भरत बसलेला आहे, भरत स्वामी आहे. आणि म्हणून जगातल्या कोणाला म्हणजे कोणावर अन्याय होत असेल त्याचं परिमार्जन करणं हा अयोध्येचा राजेचा काय आहे, अधिकार आहे. आणि आता तू म्हणशील की मी कोण आहे, तर मी अयोध्येच्या राजाचा दूत आहे, मी न्यायाची स्थापना करतो आहे. आणि म्हणून सगळीकडे न्यायनीती प्रस्थापित करण्याकरता भरताच्या आज्ञेने हा रामचंद्र जगभर हिंडत आहे, असं सांगतायत त्याला मी. आणि म्हणून काय, जिथे जिथे अन्याय घडतो तिथे हस्तक्षेप करण्याचा कोणाला आहे, रामचंद्रांना अधिकार आहे. आणि म्हणून ते म्हणतात, ऐक वाली बघ, आता सुग्रीवाने तुझ्याशी गद्दारी केली का, स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, हे चूक होतं का बरोबर होतं, हा काय झाला, हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यात पडण्याचं मला काही कारण नाही. पण तू सुग्रीवाला शिक्षा केली त्याबद्दल सुद्धा मला काही म्हणायचं नाही. सुग्रीवाचे पण तू काय केलं, परस्पर राज्याभिषेक त्यांनी करून घेतला, पण म्हणून त्यांनी तू काय केलं, त्याची संपत्ती जप्त केली, त्याची पत्नी आपली पत्नी म्हणून घरात ठेवून घेतली. याचा तुला अधिकार होता का? की मानवाच्या अधिकाराच्या नियमामध्ये काय आहे, हा रोमेवर म्हणजे त्याच्या सुग्रीवाच्या पत्नीवर अन्याय झालेला आहे. आणि आता मी धर्मस्थापनेसाठी आलो आहे, आणि मला हे लक्षात आलं की अशा प्रकारचा अन्याय रोमेवर केला आहे, की तुझ्या धाकट्या भावाची पत्नी तुझ्या कन्येसारखी आहे, तिला तू घरात डांबून ठेवण्याचा तुला काही अधिकार होता का? असं जेव्हा दरडावून रामांनी विचारलं वालीला, हं? आणि त्याच्या परत सुग्रीवाच्या मुलाला तुरुंगात टाकला, हा किती अन्याय आहे. आणि म्हणून तू काय म्हणतोय की आडून बाण मारला, हं? ही गोष्ट बरोबर नाही. कारण पुढे सांगतायत की हे बघ, मी युद्ध केलंच नाही तुझ्या बरोबर. युद्ध हे कसं आमने सामने करायचं असतं, पण मला तर तुझ्याशी युद्ध करायचंच नव्हतं ना, मला तर तुला शिक्षा करायची होती. आणि आता एखाद्याला शिक्षा करायची की मग मी तुला इकडून मारू का तिकडून मारू, हे काही विचारायचंच नसतं ना. की अयोध्येच्या नियमानुसार असं म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये असं हे सगळं काय आहे, अपराध तू केलेला आहे अयोध्येच्या नियमाप्रमाणे, आणि प्रायश्चित तुला काय आहे, घ्यायलाच पाहिजे. आणि म्हणून प्रायश्चित म्हणून काय केलेलं आहे, मी तुला ठार मारलेला आहे, तुझ्याशी युद्ध केलंच नाही. कारण युद्धाची घोषणा केली असती आणि मग पाठीमागून तुला मारलं असतं ना, तर काय झालं असतं, माझ्या हातून युद्धाचा नियम मोडला गेला. पण मी तर एक गुन्हेगाराला काय केलेलं आहे, शिक्षा करण्यासाठी आलो आहे. असं नेमकं काय आहे, प्रभू रामांनी लक्षात आणून दिलंय वालीच्या. आणि त्यावेळेस काय आहे, अगदी त्याच्या अश्रूंनी डोळे डबडबले वालीचे. आणि लक्षात येते त्याला की खरंच मी अपराधी आहे. आतापर्यंत मला कधी जीवनात वाटलंच नाही की मी अपराध करतो आहे. हं? आणि शिक्षा आता तू काय दिलीस ती मला मान्य आहे. तोपर्यंत खूप गर्दी झालेली आहे, सगळेजण आले, तारा पण येते. तारा आता काय करते, आपल्या पतीचं डोकं मांडीत घेऊन बसली ते,
सुग्रीव येतो, तो पण काय रडतो आहे. आणि त्यावेळेस तारा म्हणते की नाच, मी तुम्हाला सांगत होते ना की तुम्ही जाऊ नका. त्यावेळेस असा वर्णासंपन्न म्हणतोय की तारे, तुझ्यासारख्या श्रेष्ठ पत्नीचा सल्ला विरून तुला लाथाडून मी निघालो, आणि माझ्या या चुकीचा परिणाम मी भोगतो आहे. आणि मग अंगदाला विनंती करतोय की अंगदा, आता काय आहे, तू लक्षात ठेव, तुझा अल्लडपणा सोड. आता हे काकाचं राज्य असणार आहे सगळं. आणि मग रामचंद्रांना सांगताय अंगद की मला एक वचन द्या फक्त, की तुम्ही आता फक्त काय करा, या पोटच्या पोरासारखा या अंगदाला सांभाळ करा. हं? कारण मला तुमचा विश्वास आहे. आणि तेव्हा प्रभू रामचंद्र अंगदाचा हात हातात घेतात आणि सांगतात, मी त्याला सांभाळीन. म्हणजे वालीच्या एक गोष्ट लक्षात आणून दिली की श्रीराम कधीही चुकत नाही आणि कुठल्याही प्रकारचा कधीही ते अन्याय करत नाही. आता असा सगळा वालीचा निर्णय झाला. सगळे काय आहे, निर्याण झालंय वालीचं आता. आणि सगळे शोक करतायत. तारा म्हणते की आता मी सती जाते. पण लक्ष्मण, हनुमान आणि अंगद तिघे तिला म्हणतात की असं करू नकोस, काय आहे. आणि मग ती तिचा विचार बदलते आहे. आणि मग राजाला साजेसे वालीचे कलेवर अग्रस्थानी सजवून ठेवण्यात येतं. आणि आदराने वालीला काय, मंत्राग्नी संस्कार केला जातो. म्हणजे हे अंत्यसंस्कार जे आहेत ना, त्याचं वाल्मिकी रामायणात खूप वर्णन केलेलं आहे. की असं वैदिक मंत्रांनी वालीचा काय झालेला आहे, अग्निसंस्कार करण्यात आलेला आहे. आता वास्तविक कोणी म्हणतात असं की अरे, हनुमान हे काय आहे, वानर वंचर होते. हं? पण असं नाही, ती माणसं होती. म्हणजे आपण आज म्हणतो ना वानर म्हणजे माकड, तसे नव्हते ते. त्यांच्यामध्ये काही गुण वानराचे होते, काही गुण मानवांचे होते. अशी ही एक विशिष्ट प्रकारची जाती होती. आता आज पुष्कळ अशा जाती काय या भूतलावरून सगळ्या नष्ट झालेल्या आहेत. तर ही जी वानर जाती होती ना, ती चांगली शिक्षित होती. म्हणजे वेदांचे विद्वान यांच्यामध्ये होते. उत्तम नगरे कसे वसवावी हे सगळं त्यांना कळत होतं. उत्तम भाषा बोलायचे, व्याकरणाचा अभ्यास होता त्यांचा, राजनीतिक शास्त्र सगळं जाणत होते. अशी ही वानर जाती होती. आणि आता आपण म्हणतो की महाभारतामध्ये आहे की अर्जुनाने नागकन्या उल्पीशी लग्न केले. हं? म्हणजे काय, सर्पिणीशी नाही लग्न केलेलं. नाग नावाची जाती आज पण आसाम मध्ये आहे. आता तीर्थयात्रेच्या निमित्ताने अर्जुन तिकडे गेला होता. आणि तेव्हा त्यांनी त्या नागकन्या उल्पीशी विवाह केला आहे. आता काय आहे, नाग जातीमध्ये आहे ना, नागाची पूजा केली जाते. आणि त्यामुळे त्यांना मस्तकावर जो नाग म्हणायचं काय हे चिन्ह असतं. आणि म्हणून त्यांना नाग म्हणतात. तर अशा प्रकारची ही वानर जाती असते. आणि म्हणून वालीला काय आहे, भडाग्नी न देता मंत्राग्नी दिलेला आहे. कारण अंत्यसंस्कार आहे ना, याला पण एक संस्कार म्हटला जातो. म्हणजे भारतीय धारणा अशी आहे की मनुष्याचं हे सगळं जीवन आहे ना, हे एक यज्ञ आहे. आणि या जीवन यज्ञाची पूर्णाहुती अग्निसंस्काराने होते. हं? पण आज आपण बघतो संस्कार लुप्त झाले. आणि म्हणून माणसांना स्मशानात नेल्यावर तिथे विद्युत वाहिनीद्वारे अग्नी देतात. हं? आता वास्तविक आहे, मनुष्याचा देह तर जाणारच आहे. पण तो काय आहे, आदराने संस्कार पूर्वक जातो ना, तेव्हा बाकीच्या लोकांच्या जगण्याला सुद्धा एक गौरव प्राप्त होत असतो. म्हणजे मरणातही मांगल्य दिसते. आता कुत्र मरतं आणि माणसं मरतं, यात अंतर आहे. कारण मनुष्याचा देह आहे ना, हा काही सामान्य जनावरांचा देह नाहीये ना. आणि म्हणून समर्थांचं म्हटलेलं आहे दासबोधामध्ये, धन्य धन्य हा निर्देहो, येथी अपूर्वता पाहू. म्हणून हे मनुष्याचे जीवन एक यज्ञ आहे. आणि म्हणून तो अंत्येष्टी संस्कार म्हणजे त्याच्या जीवनातला अंत्य इष्टी, म्हणजे शेवटचा हा यज्ञ असतो. म्हणून त्याच्यामध्ये पवित्र भावना आहे. हं?
पण आज आपण बघतो की हे सगळे मंत्राग्नी विधी हे सगळे लुप्त झालेले आहेत. कारण काय, वेदाचे अध्ययन करणारे ब्राह्मणच आज राहिले नाहीये. त्यामुळे त्यांचं जीवन कसं पवित्र पावित्र कसं टिकवलं, हे सगळं काय आहे, निघून गेलेलं आहे. म्हणून आपल्या याच्यामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत, की नामकरण हा संस्कार आहे, विवाह संस्कार आहे, गर्भाधान संस्कार आहे, कुळधर्म, जाती, वर्ण हे सगळे संस्कार आहे. हे सगळं आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे काय केलेलं आहे, वालीला मंत्राग्नी दिलेला आहे. हं? आता अ- या वेळेस इथे भगवंतांनी आता इथे म्हणजे श्री रामचंद्रांनी हे सगळं काय लोकांना शिक्षण देण्याकरता, ही सगळं काय त्यांचं संपूर्ण हे रामकथा आहे ना, याच्यामध्ये कसं जगावं, कसं वागावं, हे सगळं लोकांना शिक्षण या अवतारामध्ये दिलेलं आहे. हं. की पुढे जो येणाऱ्या समाजामध्ये धर्म संस्था म्हणजे धर्माची स्थापना व्हावी. हं. आणि तेच त्याप्रमाणे लोकांच्याकडून काय म्हटलेलं आहे, सगळं मार्गदर्शन व्हावं, कसं धर्माची संस्थापना करायची. आणि त्यासाठी पुरुषार्थाने नियमांच्या अधीन राहून सगळी करावे, असं इथे सांगितलं जातंय की या सगळ्या कथेतून. कारण आहे ना, की कधी कधी स्थिती अशा प्रकारची येते की जेव्हा मोठ्या मोठ्या चुका जेव्हा होतात, त्या सावरण्यासाठी एखादी छोटीशी चूक करावी लागते. म्हणजे मोठ्या अधर्मापासून स्वतःला वाचवण्यासाठी समाजाला तारण्याकरता एक छोटा अधर्म करावा लागतो. असं काय वालीच्या ह्याच्यातून आपल्याला काय आहे हे सांगितलेलं जाते. म्हणजे वाली वधातून हेच आपल्याला काय आहे शिकवायचं आहे, की अधर्माचा नाश करण्याकरता एखादा नियम तोडावा लागला तर खुशाल तोडावा. असं हे अत्यंत सुंदर होतं वालीचं हे सगळं. आता काय करतात ते प्रभू रामचंद्र सुग्रीवाचा राज्याभिषेक करतात. पण युवराज पदाची कोणाला करतात, अंगदाला. म्हणजे अंगदाचा अभिषेक केला युवराज पदासाठी. म्हणजे किती न्याय केलेला आहे. हं? जे राज्य जर सुग्रीवाला मिळाले तर काय असतं, पण सुग्रीवाच्या मुलाला मात्र पुढे मिळणार नाही. सुग्रीवाच्या पश्चात अंगद गादीवर बसणार. म्हणजे अशा प्रकारे इथे रामचंद्र एक व्यवस्थित संतुलन ठेवलेले आहे. म्हणून संतुलन हे काय आहे, रामचंद्रांच्या प्रत्येक व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की रामांनी कधीही कोणावर अन्याय केलेला नाही. आता पुढे काय होतंय, की मानवी स्वभाव कसा विचित्र असतो ना, हे बघायला मिळतं. की किष्किंधा कांड आता सुरू होतंय. आणि किष्किंधा कांडामध्ये असं आहे की सुग्रीव आता सिंहासनावर बसलाय आणि नेमका पावसाळा सुरू झाला. आता 4 महिने पावसाळा असतो. त्यामुळे आता सगळा रामचंद्रांचा निवास कुठे आहे, पर्वताच्या गुहेमध्ये. कारण त्या काळी काय आहे, पावसाळ्यात प्रवास करणे शक्य नसायचे. हं? तेव्हा अशा आपल्यासारख्या आता सुविधा नव्हत्या. म्हणून त्या साधू संन्यासी हे पण सगळे एका ठिकाणी थांबून अनुष्ठान करत प्रवास करत नसत. हं? आता हा सुग्रीव काय करतोय, की 4 महिने रामचंद्रांना तोंडच दाखवत नाही. तो कसा रंगला आहे, त्याच्या काय नृत्य, गाणं, नाच, दारू या दंग आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे हनुमंताला मात्र खूप काळजी वाटते. कारण कोणी गेलं तर कोणाला भेटतच नाही सुग्रीव. मग हनुमंत काय करतात, एकदा पळत जातात आणि त्याला काय आहे, त्याला रंगमहालात, कारण जेव्हा होता तो रंगमहालातून बाहेरच पडत नाही सुग्रीव. तिथे जाऊन काय करतात, जबरदस्तीने काही आज्ञापत्र लिहून घेऊन जातात आणि त्याच्यावर सह्या करून घेतात. हं. आणि मग ते आज्ञापत्र सगळ्या 10 दिशांना काय करतायत, हनुमंत पाठवतायत, की सगळ्या ज्या दुसऱ्या ठिकाणी वानरांच्या टोळ्या आहेत त्या सगळ्यांना कळवतायत, की अरे सुग्रीवाचा मित्र रामचंद्र त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या मित्रावर अन्याय झालेला असल्यामुळे काय आहे, आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्याचं परिमार्जन करणे. आणि म्हणून रामचंद्रांची पत्नी
हिच्या शोध कार्यासाठी आपण सगळेजण आपली सेना घेऊन यावं. आता हे सगळं हनुमंतांनी पटवून दिलेलं आहे या सगळ्या एवढ्या काळामध्ये. आता तेवढ्या इथे काय होतंय की येत नाही ना हा सुग्रीव अजिबात भेटायला. लक्ष्मण खूप चिडतात. लक्ष्मण म्हणतात आता मी त्याला जाऊन संपवतो. पण रामचंद्र म्हणतात की नाही नाही असं करून नाही चालणार. हं? कारण अग्नीचा साक्षीने मी काय केलेलं आहे त्याला सांभाळण्याचं वचन दिलेलं आहे. आणि म्हणून म्हणजे हनुमंताने जो संस्कार करून घेतला तो अग्नीचा साक्षीने, तो काय आहे तो मोडता येत नाही. आणि त्यामुळे तू काय कर तर त्याला फक्त भय दाखव आणि त्याला सांग की जर तुला तुझ्या कर्तव्याची पूर्ती करता येणार नसेल ना तर काय लक्षात ठेव की ज्या मार्गाने मी तुझ्या भावाला पाठवलं ना तो रस्ता बंद झालेला नाही. ज्या बाणाने मी वालीला नष्ट केलं तो बाण अजूनही माझ्या भात्यात आहे. सुग्रीवाला फक्त मला ताबडतोब भेटायला सांग. त्या लक्ष्मण लालबुंद रागाने निघालेले आहेत आणि किष्किंधा नगरीत येत आहेत. लोक सगळे घाबरतात त्यांचा हा एवढा आवेश बघून. हं? सगळे भराभर दुकानं बंद करतात. बाजारपेठा बंद करतात. सेनापती सगळे घाबरतात आणि ही बातमी सुग्रीवाला जाऊन सांगतात. त्याबरोबर सुग्रीवाची नशा एकदम उतरते. तो हनुमंताला म्हणतो आता मला वाचव काय करू. पण हनुमंतांना एक माहिती आहे एक उपाय सांगतात ते. हं? कसं म्हणून म्हणतात बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हटलेले सगळ्या गोष्टीत लक्षात येतं की त्यांना माहितीये की लक्ष्मण हा कितीही पराक्रमी असला ना तरी कुठलीही महिला समोर आली ना की तो काय करतो की खाली बघतो. असं त्याचं आहे. हं? आणि म्हणून हनुमंत सुग्रीवाला म्हणतो तू काय करतो आता समोर जाऊ नको. तू तारा आणि रुमाला त्यांच्या समोर पाठव. हं? आणि त्याप्रमाणे तारा आणि रुमा येतात. वास्तविक ते आपण थोड्या नशेमध्ये आहेत कपड्यांचं हे नाही व्यवस्थित नाही आहे. हं? पण आता हा लक्ष्मण धर्मपुरुष आहे. हं? त्यालाच लाज वाटते आणि त्याला बसायला सांगतायत आणि तो खाली मान घालून बसतोय. हं? आत्ता अजून सुग्री अजून का येत नाही का येत नाही असा थोडा वेळ गेल्यावर काय होतंय की हळूहळू लक्ष्मणाचा रागाचा पारा कमी होऊ लागतो. आणि त्यावेळेस सुग्रीव येतो आणि येऊन पटकन काय करतोय माझी चूक झाली म्हणून त्याचे पाय धरतो. नाही नाही मी लगेच आता काय आहे देवाकडे चलतोच. थोडीशी कामं काय म्हणे हनुमंतांनी करून ठेवलेलीच आहे. असं म्हटल्यावर काय झालं इथपर्यंत झाल्यावर पुढे आता सुंदरकांड सुरू होतंय. आणि त्याच्यामध्ये सगळं आहे की सुग्रीव हनुमंताची काय आहे की सगळे भेटतायत. म्हणजे सुग्रीव आणि हनुमंत रामचंद्रांना भेटतात सीतेला शोधासाठी मोहीम सगळी आरंभ कशी करायची त्याचा सगळा आराखडा होतोय. आणि हनुमंत काय करतायत की उड्डाण करून लंकेत सीतेला शोधायला निघतायत. तो सगळा भाग आपण आधी अगदी सुरुवातीला पहिल्या 2 प्रवचनात ऐकलेला आहे. आणि त्यामुळे आत्ता आपण तो घेणार नाहीये. आता त्याच्या पुढे आपण बघणार की सगळं हनुमंत काय आहे प्रताप गाजवून लंका दहन करून मारुतीराय काय झाले परतले आहे. आणि अपेक्षेप्रमाणे काय झाले लंकेचं सगळं वातावरण बदललेलं आहे. म्हणजे रावणाचा दुराचार हा जो सगळा होता ना तो फक्त काय त्याची वैयक्तिक बाब असं लोकांना होतं. आणि त्यामुळे लोक सगळे फक्त काय तो काही करेन नका आम्हाला सगळं छान सुखात ठेवलंय ना असं म्हणत असत. पण आता मात्र काय झालं या लंका दहनाने सगळा सार्वजनिक चिंतेचा विषय झाला की अरे हा सत्ताधीश आहे पण यांनी याच्या वासना पूर्ण करण्यासाठी लंकेची सुरक्षा सगळी धोक्यात आणली आहे ना. आणि त्यामुळे संसदेमध्ये पण आता काय झालेलं आहे सगळे उमटलेले आहेत पडसाद. हं? आणि त्यावेळेस विभीषण पुष्कळ प्रोपरीने रावणाला काय करतोय विनवतो आहे की एक तो सुचवतोय की सीतेला काय कर सन्मानपूर्वक परत पाठव तर हे सगळं संकट टळेल. हं? आणि म्हणून विभीषण धर्मशास्त्र राजनीती बंधुप्रेम
सगळे पैलू सगळ्या पैलूंनी समजवायचा प्रयत्न करतोय. पण त्यावेळेस रावणाचा जो पुत्र आहे ना, महाप्रतापी, तो इंद्रजित, त्याला हे आवडत नाही. तो त्याच्यावर आरोप करतो, अरे तू दगाबाज आहे, तू असा आहे. हं? कुंभकर्ण पण त्यावेळेस आहे. तो पण म्हणतोय की लंकेवर हे संकट तुझ्या चुकीमुळेच आलंय. पण तरी तो म्हणतो मी तुझ्या बाजूने युद्ध करीन. पण असं सगळं संसदेत चाललेलं असताना रावण मात्र मग काय खूप चिडतोय. आणि तो वाटेल तसं उद्धट, काय काय वाटेल तसं विभीषणाला बोलतोय. त्याला त्याचा आणि प्रस्ताव धुडकावून लावतो, त्याला अपमान करतो. आणि त्यामुळे आता की विभीषण त्याच्या 4 मंत्र्यांसह लंका सोडून आकाश मार्गाने वानर सेनेत येऊन पोचतात. आता विभीषण येऊन पोचलाय सागर तीरावर. हं? आता त्यावेळेस लगेच रामचंद्र काय करतात, सगळी बैठक बोलवत आहे. अंगद आहे, त्यानंतर जांबुवंत आहे, हनुमंत, सगळ्यांना बोलवताय, सुग्रीव. आणि विचारतायत की आता काय करायचं, प्रत्येकाचं मत घेतायत. की विभीषण आला आहे. हं? काय करायचं त्याचं. म्हणजे आता काय असतं की एखाद्या नेत्याला संघटना की कशा करायची असली ना, की अशा प्रकारे लोकांना कसं सांभाळावं लागतं. हं? याचा इथे नमुना आपल्याला दिलेला आहे याच्यातून. हे शिकवलं जातं. तेव्हा सुग्रीव काय म्हणतो की त्याला आमच्या ताब्यात द्या, विभीषणाला. आमच्या सैन्यातून त्याची अशी धिंड काढतो, कारण तो रावणाचा भाऊ आहे ना, आता त्याचा वधच करायला हवा. ठीक आहे असं म्हणतात. मग अंगदाला अंगद म्हणतो नाही नाही, ते सगळं ठीक असलं तरी आश्रय त्याला द्यायचा. फक्त काय कुणी त्याच्यावर लक्ष ठेवायचं, कारण तो कोणाचा शत्रूचा भाऊ आहे. मग शरभ, जांबवंत हे पण काय, यांनी पण साशंकता दाखवली. आता अशी सगळी मत चालू असताना हनुमंताला विचारतायत की तुझं काय मत आहे. आणि हनुमंत म्हणतात की नाही नाही, अतिशय सन्मानाने आपण त्यांना आपल्या सेनेमध्ये स्थान द्यावं, त्यांचा स्वीकार करायला पाहिजे. कारण त्यांच्याबद्दल कुठलाही किंतु मनात तुम्ही ठेवू नका. कारण मी जेव्हा गेलो होतो ना लंकेत, तेव्हा मी त्यांना भेटलेलो आहे विभीषणाला. आणि माझ्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलंय की ते पाताळ यंत्री नाही आहेत. हं? आणि म्हणून काय अजिबात शंका घेऊ नका, त्यांच्यावर विश्वास ठेवा. हं? आपण त्याच्यावर विश्वास टाकलाच पाहिजे. आणि असं हनुमंताचं ऐकून भगवंत रामचंद्र सुखावले. ते म्हणतात मी पण तेच करणार होतो. कारण कसंही असला ना, तो शरण आला आहे ना. म्हणून असं म्हटलं की जर खरोखर त्याला मनापासून शरणागतीची इच्छा असेल ना, तर त्याला काय आहे, मी अभय देणारच. म्हणजे सगळ्या प्रसंगात आपल्याला हनुमंताचा विलक्षण युक्तिवाद, त्याची बुद्धिमत्ता, विलक्षण व्यक्तिमत्व, हे सगळं आपल्या कसं डोळ्यात भरतं. आणि त्यानंतर नुसताच विभीषणाचा स्वीकार नाही केला, तर त्याला मंत्रिमंडळात महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि त्यानंतर असं मजेने म्हणतात की लक्ष्मणा, आता काय करूया, या विभूषणाचा लंकेला काय सिंहासनावर राज्याभिषेक करूया. हं? आता सगळं अशा प्रकारे हे सगळं झालंय. आणि सगळे जण काय येतायत, सगळी वानर सेना आणि सगळे जण आता सागराजवळ येतात. आणि आता विचार करतात, एवढा प्रचंड सागर ओलांडून काय लंकेत पोचायचंय, आता ही मोठी समस्याच आहे. हनुमंतांनी म्हणजे कल्पना सगळी दिलेलीच होती. पण आता कसं काय ह्या सागराशी कसा व्यवहार करायचा, हा महत्वाचा प्रश्न आला. त्यावेळेस लक्ष्मण आणि विभीषण दोघांनी वेगळी वेगळी मतं दिली. विभीषण काय म्हणतात की आपण या सागराची प्रार्थना करूया. हं? आणि तो सागर काय नक्की आपल्याला मार्ग देईल. लक्ष्मण त्याला काही आवडत नाही. तो म्हणतो नाही नाही, विनंत्या वगैरे प्रार्थना वगैरे काही वाट बघत बसण्याची गरज नाहीये. हं? काय बाण सोडा आणि सागर शुष्क करून टाका. आता इथे लक्ष्मण एक मत सांगतोय. हं? कारण हे सगळं प्रार्थनावर का आळशी माणसांचं आहे असं तो म्हणतोय. आणि विभीषण दुसरं मत सांगतोय. आता इकडे काय दोघंही मंत्री आहेत.
आणि हा कोण आहे? स्वतःचा भाऊ आहे लक्ष्मण, की जो 14 वर्ष झाले त्यांच्या बरोबर आहे. पण विभीषण सुद्धा काय मंत्री आहे, आता काय करावं? पण असं आहे ना, की काय असतं, मंत्रिमंडळात घेतलंय त्याला, त्याचा सल्ला पण मानणं योग्य आहे ना. मग आता त्यावेळेस रामचंद्र असा निर्णय घेतात, लक्ष्मणाला म्हणतात की माझ्या पूजा साहित्य आसन वगैरे आण. आणि तेच तर पडलेलं आहे, काय करायचं आपण, तरी ते काय आहे आता निर्णय घेतात. आणि 3 दिवस काय रामचंद्रांनी व्रत केलं. व्रत करायला बसले आसन घालून. हं? उपवास केलाय, पूजा केली, प्रार्थना केली, जप सगळं केलं. आता तेव्हा लक्ष्मण ठरवतो, आता आपण काही बोलायचं नाही. हं? कारण त्याला माहितीये पूजा प्रार्थनेने काही होणार नाहीये. आणि असं झालं, 3 दिवस झाले, काहीच झाले नाही. आणि शेवटी मग काय आहे, रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा धनुष्य आण. लक्ष्मण एकदम खुश झाला, की शेवट आता माझं ऐकावंच लागलं पहा. हं? आणि पण आता असं असतं, की अनेकांचं काय विश्वास जेव्हा संपादन करायचा असतो ना, तेव्हा अशी समन्वयाची भूमिका जो नेता असतो त्यांनी घेऊन असं वागावं लागतं. हा सर्वोच्च आदर्श इथे आपल्या समोर ठेवलेला आहे. आता प्रभू रामचंद्रांनी धनुष्य बाण जोडला आणि नुसता बाण जोडण्याचा अवकाश होता, संपूर्ण सागरात हलकल्लोळ माजलेला आहे. सागर घाबरला. आणि तो काय आहे, की तो आलेला आहे समोर, प्रत्यक्ष प्रकट झाला रामचंद्रांच्या समोर आणि म्हणतोय, क्षमा करा देवा, मी अपराधी आहे, मी चुकलो. पण आता मी तुम्हाला एक युक्ती सांगतो, की तुमच्या सेनेमध्ये असलेला हा जो नल आहे ना, या वानराकडून माझ्यावरती सेतुबंधन करा. त्याला माहित आहे की काय आहे, हे सांगतात, आणि मी तुम्हाला मात्र सहकार्य करीन. आणि मग तो रामचंद्राने बाण सोडला होता ना, तो मग दृष्टांच्या विनाशासाठी बाजूला जाऊन पडलेला आहे. आणि आता सागरावरती सेतू बंद करायचं ठरलं. उत्साहाने सगळी वानरसेना कामाला लागली आहे. आता असं जे आहे ना, म्हटलं जातं की वानरांनी रामराम म्हणून दगड फेकले आणि ते पाण्यावर तरंगले आणि सेतू बनला. असं वाल्मिकी रामायणात नाहीये. हं? कारण मोठे मोठे असं म्हटलेले आहे, की मोठ्या मोठ्या पाषाणाला आकार मोजण्याचे त्यांच्याकडे एक युनिट होते. एक दगड एका हत्तीच्या मापाचा, अशा 10 हत्तींच्या मापांचा दगड, हा 20 हत्तींच्या मापांचा दगड, अशा मोठ्या मोठ्या शिळा त्यांनी पर्वतातून काढल्या आणि क्रेन सारख्या यंत्रांनी ओढून आणल्या. यंत्रांनी वाहून त्या ते सागरापर्यंत नेल्या. हं. कुणी आपल्या हातामध्ये मोजपट्ट्या घेऊन उभे आहेत, तर कुणी आळंबाच्या दोऱ्या घेऊन उभे आहेत. मोठ्या मोठ्या तोफांनी डोंगर फोडलेत, पर्वतांच्या मोठ्या मोठ्या शिळा छाटल्या, वृक्षांना बांधल्या, आणि मोठे मोठे इंजिनियर्स तिथे उभे आहेत. आणि सागर शांत होऊन सगळं सहकार्य देत आहे. आणि अशा प्रकारे अद्भुत सेतुबंधनाचं काम झालेलं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं ना, की या भारत देशामध्ये काय इंजिनियर नव्हते, म्हणजे हिंदुस्थान तेव्हा म्हटलं जायचं काय, की वैद्यकीय शास्त्र नव्हतं, या लोकांना काही कला माहिती नव्हत्या, हे सगळे लोक नुसते रानटी, असं म्हटलं जातं काय, शाळेमध्ये पुस्तकातून असं शिकवलं जातं. हं? पण खरं असं नाहीये तसं. खरं या देशाची प्राचीन शिल्पकला इतकी थोर होती, इथलं तंत्रज्ञान इतकं थोर होतं. आता गणितातल्या शून्याचा शोध भारतीयांनी लावलाय. हं? ह्या गोष्टी सगळ्या काय सगळ्यांना कळल्या पाहिजे. सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते आहे, हा शोध गॅलिलिओनी नाही लावला. हं? तर त्याच्या गॅलिलिओच्या 300 वर्ष आधी ज्ञानेश्वर माऊलींनी हे सांगितलं होतं, की माया हीच की फिरते आहे पृथ्वी आणि फिरताना दिसतो सूर्य. तर एवढ्या मोठ्या पृथ्वीचे वजन काय असले पाहिजे, याचे शास्त्रज्ञांनी आता जे केलेले गणित आहे ना, आणि आर्यभट्टांनी केलेले गणित, यामध्ये अगदी नाममात्रच अंतर आहे. असं हे प्राचीन भारतीय विज्ञान
अत्यंत काय प्रगत होतं. दक्षिणेतली जी मंदिरे आहेत ना, त्या मंदिराची गोपुरे कशी बांधलेली असते, हे अत्यंत काय वेदांमध्ये त्याचं वर्णन आहे. पुन्हा सैनिकाच्या मोडलेल्या हाडाच्या ठिकाणी लोखंडी हाड बसवण्याचा विश्वपला नावाची स्त्री म्हटलेली आहे. तिने सर्जनाचे नाव तिचं आहे, वेदामध्ये तिचं नाव सर्जन म्हणून आहे. म्हणजे आज स्टीलचे बार बसवण्याची पद्धत होती ना, ती काय आहे वेदामध्ये ती सांगितलेली आहे. म्हणजे महर्षींची ही रामकथा आहे, वाल्मिकी महर्षी रामकथा केवळ फक्त म्हणजे आध्यात्मिक नाहीये, संपूर्ण संस्कृतीचा अत्यंत हा काय या कथेतून महत्वाचा दस्तावेज आपल्याला मिळतो. की मंत्रिमंडळ कसे असावे, शहर कसं असेल, नागरिकांचे सद्गुण कोणते, नागरिकांचे दुर्गुण कोणते, हे सगळं नागरिक शास्त्र या रामकथेमध्ये बघायला मिळतं. आता आपण बघतो की विटा तयार केल्या जातात की नाही हल्ली, पण त्या विटा भट्टीत तयार झाल्या की त्याच्यावर अक्षरे कोरली जातात. म्हणजे ज्या कंपनीचं असेल त्या कंपनीचं काहीतरी चिन्ह असतं. हं? तसं इथे काय केलं, या सेतुबंधनाच्या वेळेस राम राम या वानरांनी लिहिलं असेल त्याच्यात. हं? म्हणजे काय, या वानरांची अत्यंत श्रद्धेने त्या पाषाणावर त्यांनी भगवंताचं राम नाम लिहिलं. हं? आता खरं असं आहे की राम नामाने जो मनुष्य दगडासारखा असतो, तो पण काय त्याच्यामध्ये पण परिवर्तन होऊन तो तरुण जातो. तर मग हे तर दगडच बोलून चालून ते तरतील, यात काय आश्चर्य आहे ना. कारण भगवंताचं या रामाचं नावच असं आहे की तो कसंही घ्या कोणी, हं, तरी त्याचा काय उद्धार हा निश्चित होतो. म्हणून असा हा दिव्य सेतुबंधन झाले. हं, पण वास्तव या सेतुबंधनातून श्री रामचंद्रांनी काय आहे, अजून एक वेगळाच सेतू बांधलेला आहे. आता हा सेतुबंधनाचं हे काम चालू असताना एक छोटीशी गोष्ट येते त्याच्यामध्ये येते की एक खारुताई असते. ती काय करत असते, ती वाळूमध्ये आपलं अंग लोळायची आणि समुद्रामध्ये जाऊन काय करायची, ती वाळू सगळी झटकायची. असं सारखी करत असते. तेव्हा एक वानर बघतो तिला आणि म्हणतो, हे काय करतेस? तर म्हणे, मी मदत करते रामकार्यामध्ये. तर तो म्हणतो, अरे एवढ्याने काय होणार आहे तुझ्या याने, आणि म्हणून ते तरी ते ऐकत नाही. तेव्हा तिच्या काय शेपटीवर पाय देतोय आणि त्यावेळेस रामचंद्र तिथून जात असतात आणि ती रडते. ते म्हणतात, काय झालं? हं? तर तो म्हणतो, तर वानर मला रागवलाय. हं? तेव्हा ती सांगते की समुद्राच्या तीरावर रडत बसलेली असताना हं, ती काय करते, रामचंद्रांना म्हणते की यांनी मला अशा प्रकारे शिक्षा केली, मी तुमचं एवढं काम करत असताना. तेव्हा रामचंद्र म्हणतात, खारुताई तू रडू नकोस. हं? मी की नाही, मी कोणी किती छोटस काम केलं ना, तरी पण काय आहे की मी त्याचा काय करतो, त्याच्या सगळ्या कामाची कदर करत असतो. हं? आणि म्हणून याच्यातून या गोष्टीतून आपल्याला असं सांगतायत की छोटे छोटे जरी सत्कर्म आपण केले ना, तर देव ते बघतच असतो. म्हणजे जगाने बघू का न बघू, जगाला त्याची कदर करो का न करू, पण परमेश्वराला त्याची कदर असते. हं? वर्तमानपत्रांनी पण नोंद घेऊ का न घेऊ, पण खरा नोंद घेणारा कोण आहे, परमात्मा आहे, तो घेत असतो. म्हणून भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की अर्जुना, भले करणाऱ्याचे कधीही वाईट होत नाही, याची मी तुला खात्री देतो. कारण भगवंत असा आहे, प्रत्येकाच्या चांगल्या कर्माचा तो द्रष्टा आहे. आणि म्हणून इथे रामचंद्रांनी त्या खारुतेला जवळ घेतले, प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवला आणि तिला सांग, तू रागवू नको, तू जे काम करायचंय ना ते कर. तू सेतुबंधनाला मदत केलीस ना, म्हणून मी तुला आशीर्वाद म्हणून खूण तुझ्या पाठीवरही कायम राहील. त्या पाठीवरून तू वाळूचे कण टाकलेस ना, त्या पाठीवर त्यांनी 3 बोटांच्या पेराच्या खुणा. हं? आज पण आपण काय खारीच्या याच्यावर बघत असतो. म्हणून फक्त ह्याच्यातून शिकवलं आपल्याला असं जातंय की जगात कोण मोठं काम करतंय, कोण लहान काम करतं, याला काहीच महत्व नाही.
प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे झोकून दिले की नाही, याला महत्व आहे. हं? आता हनुमंताचं बळ हनुमंताचं सारखं असणार, खारीचं बळ कसं आहे, खारीचं सारखं. हं? तर पण तिने पणाला लावले ना, आपलं जेवढं बळ आहे तेवढं. हं? तसं ज्याच्याकडे जेवढं बळ असेल ते त्यांनी काय भगवंताच्या कार्यासाठी पणाला लावलं ना, तर भगवंताला त्याची जाण असते. म्हणून देवाकरता कुठलेही सत्कर्म करताना आपल्याकडे काही कमी आहे जास्त आहे याचा विचार नाही करायचा. प्रेमाने फक्त काय देवाच्या कार्याला हातभार लावायचा. कारण तो सगळ्या कर्मांचा साक्षी असतो. म्हणून म्हटलेले की अशा प्रकारे काय आहे की हा सेतू बांधला गेला आहे. आणि त्यावेळेस रावणाचे गुप्तहेर आहेत ना, ते काय तिथे आलेले आहेत. म्हणजे रावणानेच त्यांना पाठवलेलं आहे बघायला की काय काय चाललेलं आहे. हं? आणि आता एवढा मोठा 100 योजन मध्ये असलेला सागर आणि त्याच्यावर हा सगळा काय सेतू बांधला गेला. आणि हे कळल्यावर रावण काय झाला, अत्यंत हादरला आहे. कारण त्याच्या मनाला असं काही नव्हतंच. त्याला असं होतं की आपण कुठे कशी कर्म करायचे आणि आपल्या लंकेत जाऊन बसायचं. कोण येणार आहे एवढा मोठा सागर उल्लंघून. हं? पण ह्या सगळ्या भ्रमाचा काय केले प्रभू रामचंद्रांनी, त्याचा भ्रमनिरास केला. की हा असा अभूतपूर्व सेतू जो बांधला. हं? पण त्याच्या जोडीने रामचंद्रांनी काय वनवासाच्या या काळामध्ये हृदयाला हृदय जोडून माणसांचा जो अभेद्य सेतू निर्माण केला. आणि त्या सेतूमुळे रावण जास्त काय झालेला आहे, कंपित झाला आहे. कारण एवढे सगळे वानर, जांबुवंतासारखे बुद्धिमान लोक, हे सगळे त्यांना काय आहे, रामचंद्रांबरोबर येऊन पोचले. त्या याच्यावरून सेतू सगळे जण कुठे आलेले आहेत आता, सेतूवरून इथे लंकेकडे आलेले आहेत. आणि कशासाठी, जानकीच्या सुटकेसाठी. हं? आता म्हणजे वास्तविक अयोध्येमधून कोणीही आलेलं नाहीये. काय, अयोध्येच्या सुनेचं खरं अपहरण झालेलं आहे, रावणाने केलेलं आहे. पण तिला सोडवण्यासाठी अयोध्येहून फक्त या 2च व्यक्ती आहेत. आणि बाकी हे सगळे काय आहे, दुसरेच आहेत. आणि हे दुसरे सगळे काही मेजवानी करायला नाही आले, आपल्या काय आहे मरणासाठी आलेले, युद्धासाठी आलेले. म्हणजे हे कशामुळे झालं, कारण ह्या सगळ्या नेत्यांना रामांनी काय केलेलं आहे, हृदयातून जोडून ठेवलं. हं? आणि म्हणून त्यांना असं वाटतंय की आपले प्राण या रामासाठी द्यावे. हं? म्हणून 13 वर्ष, 13 वर्ष हे रामांनी कार्य केलेले. म्हणजे दगडाचा सेतू हा झाला, हा एक प्रतिकात्मक आहे. पण त्यावेळेस दक्षिण भारतामध्ये सगळीकडे फाटाफूट रावणाने केली होती. आणि तीच त्याची शक्ती होती, फाटाफूट झाले की याला राज्य छान करता येत होतं ना. आणि हेच काय आहे, या 13 वर्षामध्ये रामचंद्रांनी काय संघटनेचं कार्य केलं. म्हणजे वनात आले, आणि वनात जे आता या म्हणजे हे 14 वर्ष वनात आले, त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे की या अयोध्येच्या लोकांशी सुरुवातीला त्यांनी भिल्लांशी जोडलं. म्हणजे निषादगू आहे, त्याला आलिंगन दिलेलं आहे. मागाहून भरत येतो, त्यांनी पण आलिंगन दिलं. एवढंच काय, वसिष्ठ मुनी येतात, त्यांनी सुद्धा काय हे निषाद गुहाला, तो जो भिल्ल आहे, की ज्याची सावली सुद्धा अंगावर पडलेली चालत नाही, पण या वसिष्ठांना प्रणाम करण्यासाठी जेव्हा हा गुह वाकला, तर त्याला वसिष्ठांनी कडकडून आलिंगन दिलं. हं? कारण का, की सर्वात लहान मानला गेलेला असा हा भिल्लांचा राजा, आणि सगळ्या जगात सर्वोच्च महापुरुष महर्षी वसिष्ठ. हं? पण ह्या दोघांचं मिलन कशामुळे झालं, कशामुळे जोडले गेले, तर राम प्रेमाने जोडले गेले. हं? म्हणजे अशा प्रकारे वसिष्ठ मुनींचं इतकं रामावर प्रेम होतं. आणि ज्या रामाने गुहावर एवढं प्रेम केलं, म्हणून त्यांना तो गुह काय झाला, अत्यंत प्रेमळ म्हणजे अत्यंत आपलासा वाटतो आहे. म्हणजे अशा शहरातल्या लोकांना
रामांनी वनवासी लोकांना जोडलेले आहे. हं? म्हणून वास्तविक सगळ्या झोपड्या झोपड्यात फिरलेले आहेत एवढ्या वर्षात रामचंद्र. आणि त्यावेळेस माझ्या आता निषादभू असो, शबरी असो, शरभंग ऋषी, सुतीक्षण, अशा श्रेष्ठ मुनींची सगळं भल्लांना जोडलं आहे. म्हणजे नरांना वानराशी जोडले, सुग्रीवाशी सख्य केलं, हं? राक्षसांना पण जोडले, म्हणजे विभीषण हा राक्षस आहे, त्याला पण जोडलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही सगळी काय आहे, ह्या सगळा हा अभेद्य हृदयाचा सेतू बांधला. आणि रावण याच्यामुळे ही जी एकजूट बघूनच काय तो जास्त घाबरला आहे. हं. आता वास्तविक का भगवती सीतेच्या सुटकेसाठी रामचंद्रांनी काय आहे, काय केलंय, अयोध्येला काही कळवलंय का? कुठली भरताजवळ सेना मागितली का? नाही केलेलं आहे. हं? पण त्यांनी काय केलंय, माझं कार्य मीच उभं करीन. आणि अशा प्रकारे त्यांनी काय आहे केलेली आहे, ही सगळी एकजूट केलेली आहे, सगळ्यांना प्रेमाने जोडलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो ना, किती वेळा काय आपण रडतो, आमके साधन नाहीये, कसं आम्ही हे कार्य करणार. तर त्याच्या इथे याच्यातून हे आपल्याला दाखवतात, हं, की काही असो का नसो, हं, पण अशा प्रकारे आपल्याला कार्य करता येतं. आता इकडे सगळे जणांनी काय केलेलं आहे, सागर तीरावर, नाही नाही, सेतू झाला, सागर तीरावर आधी काय केलेलं आहे, रामेश्वरची स्थापना केलेली आहे. आता रामेश्वरचं नामकरण केलं तिथे. म्हणजे आता मूर्तीची प्रतिष्ठापना करायची असते ना, तेव्हा त्याच्यावर सगळे संस्कार केले जातात. आणि मग तेव्हा त्या संस्कारामध्ये नामकरण हे पण असतं. म्हणून प्रत्येक मंदिराच्या देवतेचं नाव वेगळं वेगळं असतं. हं? आणि त्यावेळेस आता नामकरण काय केले, रामेश्वर. हं? म्हणजे रामांचा ईश्वर, म्हणजे शिवलिंग केलेलं आहे, शिवलिंगाची स्थापना, आणि त्याला नाव दिले रामेश्वर. कारण रामाचा ईश्वर कोण आहे, शंकर. आणि शंकर पण काय करतो, अखंड रामाचं नाव घेतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की दोघ जण एकच आहेत. म्हणून ज्या भावनेने आपण भगवंताकडे बघावं ना, तशी आपल्याला अनुभूती येते. म्हणून इथे इथे रामेश्वरच्या इथे म्हणजे रामचंद्र आणि महादेव दोघांचं दर्शन होतं. अशा प्रकारे रामेश्वरचं पूजन करून सगळी सेना लंकेत जाण्यासाठी आता निघालेली आहे. आता ही सगळीची सगळी फूट पडली होती ना दक्षिण भारतामध्ये, आणि तेच खरं काय होतं, रावणाचं बळ होतं. आणि रामांनी ते ओळखून त्याचं पारिपत्य केलेलं आहे. म्हणून जगामध्ये असं आहे, धर्माचं रक्षण करायचं असेल, देशाचं रक्षण करायचं असेल ना, तर काहीतरी काय होतं, काहीतरी सज्जनता टिकवावी लागते. म्हणजे सज्जनांनी एकजूट व्हावं लागतं. आपण असं बघतो ना, की दुर्जन लोक कसे सगळे एक होत असतात, गुंड लोक, दुष्ट लोक, पण सज्जन लोक कधी एक होत नाही. हं? म्हणून सज्जनांची फाटाफूट असते ना, त्याच्यामुळे काय दृष्ट शक्ती ही सगळी बुकाळते. हं? त्याच्यासाठी याच्यातून हा धडा देतात, की सज्जनांची शक्ती एकत्र झाली की दुर्जन लोक आपोआप चुपचाप असतात. आणि हे रामचंद्रांनी करून दाखवलेले. म्हणजे पाषाणाचा सेतू सोपा आहे, पण इथे काय केलंय, रामांनी अवघड हा अंतःकरणाचा सेतू बांधला. आणि त्याच्यामुळे काय झालंय, रावण हादरला. आता सगळ्या सैन्यासह रामचंद्र लंकादीपावर पोचतात. आता त्यांनी आपला कॅम्प आहे ना सुवेल पर्वतावर ठेवला. तिथे 3 पर्वत आहेत. हं? सुवेल पर्वतावर इथे सगळ्यांनी रामांचं हे सगळं सैन्य उभं राहतात ते. आणि दुसरा पर्वत त्रिकुट आहे. त्या पर्वतावर काय आहे, रावणाची लंका नगरी आहे. आणि तिसरा पर्वत आहे, तिथे रावणाचा काय रंगमहाल आहे. आता रामचंद्र आणि सगळेजण त्या सुवेल पर्वतावरून काय आहे, लंकेचं निरीक्षण करताय. हं? आणि तेव्हा विभीषण सगळी लंका तिथून दाखवतोय. हं? आणि सगळे उभे आहेत. त्याच वेळेस नेमकं काय, 2 हेर असतात, की रावणाने पाठवले आहेत,
की किती रामाचं सैन्य बळ आहे ते बघून या. आणि ते शुक आणि सारंग नावाचे दोन हे असतात. आणि ते नेमके काय होतात, या या वानरांकडून पकडले जातात आणि सगळे म्हणतात पकडा पकडा, कापा कापा. हं? तर त्यावेळेस रामचंद्र आणि त्याला बघतात काय, की भगवान रामचंद्र झाडाखाली बसले, हे सगळे वानर वरती बसले, रामचंद्रांकडे आणतात त्यांना. हं? आणि त्यावेळेस रामचंद्र काय सांगतात, की यांना सेनाबळ बघायचंय ना, बघू द्या, दाखवा सगळं त्यांना. आणि सगळं दाखवून ते म्हणतात, आता तुम्ही तुमच्या मालकाला जाऊन सांगा काय, की हे युद्ध तुम्हाला परवडणारे नाही. आणि मला पण युद्ध खरं करायचंच नाही, राम म्हणताय तुम्हाला इतक्या सरळपणाने किती वेळा सांगतोय. आणि म्हणून तुम्ही हे सगळं सेनेचं बळ लक्षात घ्या आणि तुमच्या मालकाचं डोकं जरा ठिकाणी आणा. आणि त्या दोघांना सोडून देतात. ते दोघं काय आहे इकडे येत आहेत रावणाकडे, आणि रावणाला सगळं सांगायला जातात. की अरे काय अफाट सैन्य आहे, काय त्यांचे सेनापती. त्याबरोबर रावण काय करतो, त्यांना पिटायला सुरुवात करतो. हं? म्हणजे काय असतं, की दृष्ट माणसासमोर आहे ना, खरं सांगणं आणि त्याच्या हिताचं सांगणं खरं खूप कठीण असतं. आता त्या दिवशी संध्याकाळची वेळ असते, की अशा या लंकाद्वीपावर 3 पर्वतांवर, काय ह्या सुवेर पर्वतावर हे उभे आहेत सगळेजण. आणि सगळी सेना, सगळेजण काय आहे बघतायत. आणि त्यावेळेस रावण, तो दुसरा पर्वत जो त्याचा रंग महाल आहे ना, त्याच्या मनोरंजनासाठी क्लबामध्ये तो काय आहे जायला निघालेला आहे. तेव्हा हे लोक वरतून बघतायत. तेव्हा राम बघतायत, काय रावणच, काय देखणं आहे. आणि लंका ही काय अत्यंत रेखीव शहर आहे, किती समृद्धीला पार नाहीये. इतकं बघून मोहरून जातात लंकेला बघून राम. हं? आणि म्हणतात, अरे लक्ष्मणा, विभीषणा, या लंकेचा नाश नाही करायचा मला. किती सुंदर शहर आहे. कारण अशा प्रकारची समृद्धी निर्माण करण्यासाठी पिढ्यान पिढ्या जाव्या लागतात. नाश व्हायला तर काही वेळच लागत नाही. म्हणून शहाण्या माणसाने काय, युद्ध करू नये. कारण भांडणाने काय असतं, माणसाच्या मनाची खूप मोठी शक्ती खर्च होत असते. आणि जितक्या लोकांशी वैर करू ना, तेवढं काय होतं, आपलं डोकं कुमकुवत होत असतं. म्हणून काय आहे, कुणाशी वैर करू नये असे ते सांगतात. आता राम काय म्हणतात ते, आणि अशा त्या वेळेस रावणाला बघतात. आणि रावणाला बघितल्यावर तो त्यांच्यावर ते सूरसारण पण आहेत, ते माहिती सगळे देत आहेत. आणि तेव्हा विभीषण पण काय करतोय, सगळा परिचय करून देतो रावणाचा, त्याच्या मंदोदरीचा. हं? आणि एकदम त्यावेळेस अशी एक घटना घडते, की सगळेच उभे आहेत बघत वरतून. आणि सुग्रीव बघतो रावणाला, आणि एकदम काय करतो, उडी मारतो त्या रावणाच्या अंगावर. त्यामुळे रावण एकदम कोसळतो, पण क्षणात तो उठतो. आणि सुग्रीवाला बेदम मारायला लागतो. आता तो रावण, तो किती म्हणजे आता त्याची पंचायत होते, कसं ह्याच्यातून सुटायचं. त्याचं मारणं म्हणजे काय भयंकर. तेव्हा सुग्रीव काय करतो, चावा घेतो त्याला. आणि एकदम काय त्याच्या तावडीतून सुटतो आणि पळायला लागतो. आता रावणाला माहितीये, सुग्रीव पळायला लागला की पळण्यात तो तरबेज आहे, पाठलाग करण्यात अर्थ नाही. आणि पुन्हा सुग्रीव काय करतो, उडी मारून परत काय आहे इथे रामचंद्रांच्या इथे येतो. तेव्हा रामचंद्र म्हणतात, अरे सुग्रीव तू हे काय करतो. सुग्रीव म्हणे, काय करू, त्या पापी माणसाला बघितलं ना, मला राहवलंच नाही. हं? तर आता असं आहे, की अतिशय श्रद्धा भक्ती असली ना, पण शिस्त नसली ना, की माणसं असं वागतात असं म्हटले. कारण हे सुग्रीवाचं वागणं किती चुकीचं आहे. राम त्याला सांगतात, की तुझ्यावर किती जबाबदारी आहे. आणि आता तुझं जर काही बरं वाईट त्यांनी केलं असतं ना, तर ही सगळ्या वानर सेनेचा राजा तू आहेस. आणि राजा पडला तर काय होतं, सगळी सेना हतबल होते ना, पळ सुटते. म्हणून जबाबदार व्यक्तीने फार शिस्तीने वागलं लागतं. हं? म्हणून शिस्त नसते ना, तर भरवशाची फार मोठी कामं नाही करता येत. आता असं सगळं त्याला सांगताय सुग्रीवाला. आणि त्याला सांगतात, अरे हे एवढं मोठं सैन्य काय आहे, इथे यायला तयार झालं. हं? आणि
तू जर असं जर रावणाकडून जर ठार झाला असता तर या सैन्यावर काय परिणाम झाला असता. म्हणून जेवढ्या मोठ्या पदावर असेल ना माणसाने, तेवढं त्याला जास्त शिस्त पाळायला लागते. नियम तेवढे त्याच्यासाठी कठोर असतात. आता रामचंद्र सगळ्यात मोठे आहे, तर त्यांचं जीवन किती शिस्तबद्ध आहे. आपल्याकडे संन्यासाला खूप श्रेष्ठ म्हटलं जातं, पण त्याला पण काय आहे, खूप कठोर नियम पाळावे लागतात. श्रेष्ठता नुसती नसते. म्हणून विशिष्ट वस्त्रांनी म्हटलं काय पूज्य नाही ठरत. म्हणून जीवनात काय म्हटलेलं, शिस्त हवी, मर्यादा हवी, अनुशासन हवे. हं? सुग्रीवाला हे सगळं सांगितलंय रामानी. त्यांनी आपली चूक कबूल केलेली आहे. आता परत काय आहे, राम म्हणतात की अरे, मला असं वाटतं ही लंका अशी नको सगळी खराब व्हायला, हिचा नाश नको व्हायला. आपण असं करूया, रावणाला एक संधी देऊया. युद्ध टाळण्यासाठी आपण दूत पाठवूया आणि सांगूया की सीतेला सन्मानपूर्वक काय परत केलं तर ही लंका सगळी नष्ट नाही होणार. म्हणजे ही सगळी वित्तहानी जीवहानी टळेल ना. आणि म्हणून सगळ्यांच्या याने ठरत, हो हो, खरंच दूत पाठवूया. मग हे हनुमंताला पाठवूया. तर रामचंद्र म्हणतात, नाही नाही, सारखं सारखं हनुमंताला नाही. आणि मग ते अंगदाची निवड करतात. हं? कारण अंगद कसा आहे, तरुण आहे. आणि तरुण लोकांवर काय कामाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजे. कारण जोपर्यंत त्यांच्यावर काम सोपवलं नाही ना, तोपर्यंत त्यांच्यामध्ये शक्ती जागृत होत नसते ना. त्यासाठी ते काय करतात, अंगदालाही करतात. आणि दुसरं, रामांना माहितीये की अंगद हा कच्चा दुवा रावणासाठी आहे. कारण अंगदाच्या पितावालींना रामांनी मारलं आहे. आणि त्यामुळे रावण काय करेल, याला दूत म्हणून पाठवलं की रावण त्याला फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. पण अंगद काही तसा फुटणारा नाहीये. आणि म्हणजे त्याच्यात लक्षात येईल की अरे, की हा काही कच्चा दुवा नाहीये. आणि म्हणजे किती अभेद्यता आहे आमच्या इथे, हे लक्षात येईल रावणाच्या. आणि म्हणून अंगदाला सांगण्यात येतं की तुला काय करे, दूत म्हणून जायचंय. त्याला एवढा आनंद होतो, त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. कारण एवढा विश्वास त्याच्यासाठी त्याच्यावर ठेवला ना रामांनी. आणि म्हणून त्याला भरून येतं. आता अंगद निशस्त्र अवस्थेत निघतो, लंकेमध्ये जातो आहे. आणि त्याप्रमाणेच तसंच होतं, फोडण्याचा प्रयत्न रावणाला भेटतो. आणि रावण त्याला फोडण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला सांगतो, अरे रामाचा आणि तुझा काय संबंध आहे. आपण हे दक्षिणेकडचे लोक, रामाने तुझ्या वडिलांना मारलं आहे, ज्याचा वचपा काढण्याची चांगली संधी आहे तुला. काय करू आपण दोघं मिळून, राम आणि सुग्रीव यांना काय करू, मारू. तुला किष्किंधेचं राज्य मिळेल आणि मला सीता मिळेल. हं? तू माझ्या बाजूने आलास की काय होईल, वानर सेनेत फूट पडेल. कारण तू शावालीचा पुत्र आहेत ना. तुझ्या आता काही तुझ्या बरोबर काही लोकांची निष्ठा असणार, काही जणांची जशी सुग्रीवाबद्दल आहे. हं? असं हे काय केलेलं आहे, रावणाने त्याला सांगितलेलं आहे. आता असा प्रस्ताव मांडला अंगदासमोर. आणि त्यावेळेस अंगदाने मात्र काय केलेलं आहे, ठणकावून सांगितलेलं आहे त्याला. हं? की अरे रावणा, लंकेचे राज्य कायम आपणच करावे असेच आम्हाला वाटते. पण त्याकरता तुम्हाला तुमचा व्यवहार बदलणे आवश्यक आहे. आणि रामचंद्रांनी केवळ शेवटचा प्रयत्न म्हणून मला पाठवले, की ज्याने माझ्या पित्याचा वध केला त्याची बाजू घेऊन मी माझ्या वंशाला बट्टा लावला, असं जर तुला वाटतंय ना. पण रावणा, दुसऱ्याची पत्नी घरात पती नसताना पळून आणणं, हे काय तुझा वंश उज्ज्वल केलाय का तू. आता मात्र रावण चिडला. आणि हे सगळं बाचाबाचीचं प्रकरण होतंय. आणि तेव्हा तो म्हणतो, अरे, हे तुझ्या इतका काय म्हणतोय, अंगद रावणाला म्हणतो की ज्या इतक्या बलवान लोकांना तुला भरवसा वाटतो ना, तर तुझ्या सखट या सगळ्यांना मीच आव्हान देतो की अरे, रामचंद्राशी लढणं तर सोडून द्या, पण या अंगदाने या ठिकाणी रोवलेला पाय हलवून दाखवा. आणि हरलो ना, तर मी इथून निघून जाईन. हं? आता काय म्हटलं, आता हा काय आहे, राजदूत आहे. हा. आणि त्याच्या तोंडून असं चुकून निघून गेलं. आणि आता म्हणजे का, राजदूतांनी काय असतं, जे काय सांगतो ना, ते सगळं काय त्याप्रमाणे राजाला मान्य करावं लागतं.
म्हणजे राजदूत म्हणून गेलाय, त्यांनी सांगितलं की त्याच्या राजाने मान्य करायचं. आता मात्र काय झालं, फसण्याची वेळ आली. कारण अंगदाने आपला लगेच पाय रोवला. रावणाला वाटलं फारच बरं झालं, चला आता इतक्या सहजी या सगळं युद्ध जिंकता येतंय. हं? कारण तो पक्का जुगारी आहे ना रावण. आणि किती छान म्हणे की युद्ध न करता काटा निघेल. आणि त्यांनी आपली मंत्र्याला खून केली. आता मात्र अंगद घामाघूम झाला आणि तुम्ही रामाचा धावा केला. भगवंता, आता माझ्या तोंडून चुकून वाक्य निघून गेलं, आता माझी लाज राखा. आणि काय आश्चर्य झालंय की धरणी मातेने अंगदाचा पाय पक्का धरून ठेवला. सगळ्यांनी प्रयत्न करून सगळे घामाघूम झाले. आणि शेवट मग अंगदाचा पाय धरा रावण उठला. तेव्हा एकदम अंगद हसून म्हणतो, अरे माझा पाय धरायला तू तयार झालास, त्यापेक्षा तू काय आहे, प्रभू रामचंद्रांचं पाय धर तर तुझे कल्याण होईल. आणि असा तो चिडलेला रावण त्याला धरण्यासाठी आज्ञा करतो, पण तेवढ्याच अंगात काय होतो, उड्डाण करून उडी मारून तो निघून जातो. म्हणून आता ही शांततेची वार्ता घेऊन आला होता, पण ती फसली. म्हणून आता युद्धारंभ होणार हे सगळं काय झालं आता निश्चित झालं. रात्रीच्या वेळेस मग तेव्हा रामचंद्रांनी सगळ्यांना बसून सगळ्यांची विचार विमर्श केला आणि लंकेच्या चारही दारांवर एकदम युद्ध करायचं ठरलं. कोणी कोणत्या व्यूहातून कुठे उभं राहायचं सगळी चर्चा झाली. आणि दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी भीषण युद्धाचा प्रारंभ झाला. सगळ्या वानरांनी काय केले, प्रभूंचा जय जयकार केला आणि भीषण युद्ध सुरू झालेलं आहे. आता या युद्धामध्ये असं म्हटलेलं आहे की वास्तविक काहीच नाहीये. रामांजवळ कुठलंही वाहन नाहीये, काही नाहीये. म्हणजे खरं रामांची प्रवृत्तीच नाहीये युद्धाची. पण रावणाची प्रवृत्ती कशी आहे, युद्ध करण्याची. आणि रावणाचे जे सगळे हस्तक आहेत ना, त्या सगळ्यांची पण हीच वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीला काय केलेलं आहे, आव्हान आता द्यावं लागलेलं आहे. आता हे सगळं युद्ध काही 2-4 दिवस झालंय का? नाही, ते युद्ध 87 दिवस चाललेलं आहे. चारही दारांवर युद्ध सुरू आहे. प्रत्येक दारावरती घडणाऱ्या घटना वेगळ्या वेगळ्या आहेत. हं? म्हणजे शांतीसाठी पुष्कळ प्रयत्न केले, पण रावणच अपात्र होता ना. त्यामुळे काय झालेले, आता युद्ध करण्याखेरीज काही मार्गच नाही उरलेला. तर कुठलंही वाहन नाही रामाजवळ, पायी लढतात ते. कधी कधी हनुमंत त्यांना खांद्यावर उचलून घेतात. हं? आणि सगळे म्हणजे काय, समोरच्या सेनेकडे खूप प्रकारची शस्त्रास्त्रे आहेत. आता सुग्रीवाकडे पण आहेत, पण काय आहे, साधनांची कमतरता तर आहेच ना. आणि रावणाने सगळी शक्ती पणाला लावलेली आहे. आता अशा ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की युद्ध सुरू झालेलं आहे. हं? आणि त्या युद्धामध्ये 18 दिवस असं म्हटलेले, 18 दिवस फक्त रावण लढलेला. म्हणजे 87 दिवस झालं, त्याच्यात 18 दिवस रावण लढलेला आहे. आणि तो फक्त दोनदाच आला लढायला. पहिल्यांदा दुसऱ्याच दिवशी आला लढायला. हं? आता दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिला दिवस झाला युद्धाचा, आणि दुसऱ्या दिवशी रावण मोठा उत्साहाने आलेला युद्धामध्ये. हं? आणि हनुमंतानी काय केलेलं आहे, खांद्यावर बसवलं रामाला, आणि रावणाशी युद्ध सुरू झाले. दिवसभर दोघं एकमेकांशी भिडलेले. काय केलेले, रामांनी रावणाचा सारथी मारला, रावणाचे घोडे संपवले, रावणाने दुसरा रथ बदलला, तो रथ पण काय केलंय, रामांनी मोडला. आणि असं सायंकाळपर्यंत सगळी रावणाची घमेंड जिरवलीये. हं? आणि तो आपल्या हातामध्ये शस्त्र उचलून, म्हणजे शस्त्र सुद्धा काय पडलं ते उचलून घेतोय. हं? तर त्या शस्त्राचा सुद्धा रामाने काय केलं, 2 तुकडे केले. अशी रावणाची स्थिती केली. म्हणजे त्याच्याजवळ आता रथ नाहीये, घोडे नाही, सारथी नाही, आणि हातामध्ये शस्त्र पण नाहीये. आणि असा तो निशस्त्र उभा आहे. तेव्हा राम काय म्हणतात, रावणा तू निघून जा. कारण निशस्त्र योद्धा असतो ना, त्याला शस्त्र चालवण्याच्या अयोध्येची परंपरा नाहीये. आणि म्हणून मी तुला आज जीवनदान देऊन परत पाठवतो. आता हे ऐकलं रावणाला मेल्यावर मेल्यासारखं झालं. कारण कसं घरी जायचं,
घरून निघाला जय जयकार करून, भाऊ मिरवणूक करून, आणि आता संध्याकाळी कुठल्या तोंडाने घरी जायचं. हं? आणि म्हणून त्यांनी खूप शोक केलेला आहे. म्हणजे दुसऱ्याच दिवशी ही अवस्था त्याची झालेली आहे. म्हणजे एकच बाण सोडण्याची आवश्यकता होती की रावण संपला असता. पण रामांनी काय नियम नाही मोडला. हं? म्हणजे कारण काय, फक्त रावणाला नव्हतं मारायचं. कारण जानकीनी म्हटलं होतं की रावणाचा प्रत्येक समर्थक मारला गेला पाहिजे. राव आणि म्हणून आता काय आहे, म्हणजे हे रावणाला मारायचं नाही, रावण जी वृत्ती आहे ती रावण वृत्ती नष्ट करणे, हे खरं काय आहे, भगवंताचं कार्य असतं. आणि त्यामुळे संहार आता काय आहे, हा सगळा यज्ञ आहे. हं? आणि युद्ध आहे तर क्षत्रियांचं यज्ञच असतं ना. आणि यज्ञामध्ये तर काय आहे, आहुती सगळे देतात. म्हणून शत्रूंच्या मस्तकांची सगळी आहुती द्यायची असते. हं? आता युद्ध करताना मग पापांचा नाश करायचा. त्याच्यामुळे काय क्षत्रियांना उलट स्फुरण चढत असतं. आता इकडे ह्या सगळ्या रावणात इतका शोक केल्यावर त्याचा पुत्र जो इंद्रजित, तो त्याला म्हणतोय तू गेलास कशाला, आम्ही सगळे होतो ना. हं? आणि म्हणून त्यानंतर पुन्हा रावण युद्धाला नाही आला. त्यानंतर 18 दिवसांनी तो आलेला आहे. आता मधल्या काळामध्ये काय खूप घटना घडलेल्या आहेत, की एकदा काय झाले, रामचंद्र आणि लक्ष्मण या दोघांना तिसऱ्या दिवशी, म्हणजे आता हा तिसऱ्या दिवशी इंद्रजिताने, जो रावणाचा मुलगा, त्यांनी नागपाशाने आबद्ध केले. दोघे भाऊ खाली कोसळले, दोघे काळे ठिक्कर पडले, आणि त्यामुळे वानर सेना काय झाली, रडायला लागलेली आहे. आता रावणाला तर ही संधीच वाटली. तर काय केलं, तो जानकीकडे लगेच गेला, आणि तिच्या प्राप्तीसाठी त्यांनी काय नाना प्रयोग केले. तिला सांगितलं, चल सीते, तुला राम मेलाय ना ते दाखवतो, आणि त्याला तिचं अंतिम दर्शन तुला देवतो, असं म्हणून तिला पुष्पक विमानात बसवलं, आणि आकाश मंडलामध्ये नेऊन ते दृश्य दाखवलं, की जिथे राम लक्ष्मण खाली पडलेले आहेत, त्यांच्या भोवती सगळी वानर सेना शोक करत आहे. हं? दोघे खाली ठिक्कर पडले आहेत. हं? आणि अशा प्रकारे राक्षस सेना सगळी काय युद्धाचा आनंद व्यक्त करते आहे. असं सगळं दृश्य पाहिलं, आणि जानकी विलाप करायला लागली. तिला असं झालं, आता विष खाऊ का शस्त्राचा वार करून आपलं 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 जीवन संपवावं का. पण तेव्हा विभीषणाची पत्नी जी सरमा, ती काय करते, हळू जानकीला सांगते की अगं तू आत्महत्या करू नकोस, तुझे पती काही मरण पावले नाहीये. आणि मग त्या जानकीला परत आणून इथे ठेवतात, तेव्हा ती हळू ती इकडे तिकडे बघते की कोणी बघत नाहीये ना. हं? आणि मग ती तिला सांगते की हे बघ, की तुला एक गोष्ट सांगते, की हे तुझा पती मेला नाहीये. जर तो मेला असता तर तुला सुतक लागलं असतं की नाही. मग अशा परिस्थितीत तू पुष्पक विमानात बसूच शकली नसती. कारण हे पुष्पक विमान हे सगळं मंत्राधीन आहे. हं? ते चालत नसतं. सगळी त्याची गती मंत्रसिद्धीवर आहे. म्हणून रजस्वला अवस्थेत असेल किंवा सुतक अवस्थेत कोणी असेल ना, तर हे विमानात कोणी ते बसू शकतच नाही, आणि विमान चालतच नाही. पण आता हे विमान उडलं, त्या अर्थी काय आहे, श्रीराम मरण पावले नाही, तुला सुतक नाही, आणि म्हणून तू आत्महत्येचा प्रयत्न करू नका. असं तिचं बोलणं ऐकल्यावर सीतेला जरा धीर आले. तेव्हा तिकडे हनुमंतांनी काय केलं, गरुडाला बोलवलेले, आणि गरुडांचा स्पर्श होतात नागपाशातून काय झाले, की रामचंद्र सावधान झाले. कारण सर्पावरती गरुडाचा मंत्र चालतो, आणि म्हणून हनुमंतांनी काही गारुडी विद्या वापरली. संपूर्ण युद्धामध्ये काय मंत्रांचा प्रयोग बऱ्याच ठिकाणी केलेला आहे. म्हणून काय भौतिक शास्त्र अवश्य कळलं पाहिजे, पण भौतिक शास्त्राच्या अंतर्गत असलेलं असं हे दुसरं सूक्ष्म शास्त्र आहे, मंत्रविद्या. हं? आता एक दिवशी काय झालं, रावणाने रामचंद्रांच्या मस्तकासारखं एक मस्तक बनवलेलं आहे, आणि ते जानकीला दाखवायला. आता म्हणजे शिल्पकला पण किती उत्कृष्ट केली जाते. कारण ते बघितल्याबरोबर काय, तिला काय लक्षात येत नाही की हे कृत्रिम असेल, आणि ती रडायला लागली, कारण हुबेहूब काय लंकेत
ते त्याच्या मस्तक अगदी रामासारखं होतं. हं? म्हणजे तिला पण ओळखता आलं नाही, इतकी ही सगळी विद्या आहे. म्हणून इथे म्हटलं 87 दिवसाच्या युद्धामध्ये अशा असंख्य घटना काय सगळ्या घडलेल्या आहेत. हं? चारही दारावर कोण कधी कशा प्रकारे लढतो, दररोज काय काय घडत आहे, याची सगळी काय लांब सुचक सगळं वाल्मिकी रामायणात सांगितलेलं आहे. हं. आता आता रावण सुद्धा ते लेच्यापेच्या नाही. हं. पण त्याला हे रामचंद्र आता भारी पडायला लागलेले आहे. हं. म्हणजे शत्रुत्व पत्करण्या इतका रावण काय तुल्यबळ असून सुद्धा काय रामचंद्रांचं शत्रुत्व आता त्याला भारी पडायला लागलेलं आहे. तर आपला वेळ झालेला आहे. पुढच्या वेळेस आपण पुढचा सगळा भाग घेऊन आपली रामकथा संपवण्याचा हे करणार आहोत. हं. पुढचा अतिशय सुंदर सगळा भाग आहे. तो आपण अवश्य सगळेजण काय करू ऐकूया. आधी ते थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.